नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे AIOSM टेक। आज आपण बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या अनेक सुविधांचा लाभ घेता येईल। बांधकाम कामगार नोंदणी म्हणजे काय? जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल, मग ते मजूर म्हणून, सुतार म्हणून, गवंडी म्हणून किंवा इतर कोणत्याही भूमिकेत, तर तुम्ही सरकारच्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांसाठी पात्र ठरू शकता। यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक मदत यासारख्या सुविधांचा समावेश आहे। पण यासाठी तुमची नोंदणी होणं गरजेचं आहे। जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर मग तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही। यासाठी कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, राहण्याचा पुरावा उदाहरणार्थ रेशन कार्ड, विद्युत बिल वगैरे, कामाचा पुरावा उदाहरणार्थ ठेकेदाराकडील प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र, आपण त्याला 90 दिवसाचं प्रमाणपत्र असेही म्हणतो, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो। ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतील। मित्रांनो, ही नोंदणी केल्यावर तुम्हाला काय मिळेल? मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते, वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्य मिळते, प्रसूती किंवा अपघातासाठी विमा मिळतो, निवृत्ती वेतन योजनांचा लाभ मिळतो। चला तर मग कॉम्प्युटर स्क्रीनवर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे mahabocw.in फर्स्ट वेबसाईट येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्याच्या नंतर हे सगळे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील। कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन अप्लाय फॉर क्लेम, कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिन्यूअल, चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम, अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन। तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन चूज करायचं आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन। ते चूज केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, नंतर सेकंड नेम म्हणजे वडिलांचं नाव, नंतर आडनाव, त्यानंतर सिलेक्ट करायची आहे पुरुष, महिला किंवा अवधार। त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती निवडायची आहे, मॅरिड, अनमॅरिड, सिंगल जे काय असेल। जन्मतारीख टाकायची आहे, त्यानंतर जे काय तुमची जन्मतारीख असेल, वर्गवारी टाकायची आहे, SC ST NT OBC जे काय असेल, जनरल वगैरे ते टाकायची आहे। त्यानंतर पत्ता निवडायचा आहे, त्यानंतर पत्ता टाकायचा आहे, त्यानंतर महाराष्ट्र बाय डिफॉल्ट असेल। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, जिल्ह्याच्या नंतर तुम्ही येथे तालुका निवडा, तालुका जो काही पोस्ट वगैरे असेल तो पोस्ट टाका, ऑटोमॅटिक तुमचा पिनकोड वगैरे येणार। त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची माहिती टाकायची आहे। यामध्ये बांधकाम मजूर किंवा बांधकाम मिस्त्री जे काही तुम्ही असाल, शिक्षण टाकू शकता जे काही असेल तुमचा। त्याच्यानंतर ॲड मोर आणखी जोडा यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या पत्नीचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे, त्यानंतर आडनाव, पतीचं नाव टाकायचं आहे, जन्मतारीख निवडायची आहे, या ठिकाणी वाईफ, आधार क्रमांक टाकायचा आहे त्यांचा, काय करतात व्यवसाय, त्यांचं शिक्षण, आणि नॉमिनीवर क्लिक करायचं आहे जर त्यांना नॉमिनी ठेवायचं असेल तुम्हाला तर। जर मुलं वगैरे आई वडील जर टाकायचे असतील तर तुम्ही ॲड मोरवरती क्लिक करू शकता। त्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो, एम्प्लॉयर डिटेल्स नियोक्ता तपशील हा तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला कामगाराचे स्वरूप
ऑल टाईप हेल्पर, मेसन वर्क जे काही असेल यामधून तुम्ही आमच्या स्थितीत तो ऑल टाईप हेल्पर आहे. या ठिकाणी हे ऑप्शन्स दिलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर यांनी तुम्हाला 90 दाखला दिलेला आहे की ग्रामसेवकांना दिलेला आहे. 3rd नंबरला पर्सन विथ ऑथोरायझेशन बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्हणजे नगरपालिके थ्रू आणला असेल. यामधून तुम्ही कोणताही तुमचा ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर डिस्पॅच डेट टाकायची आहे, त्याला जावक क्रमांक म्हणतो आपण. जावक क्रमांक टाकायचा आहे. टाकायचा आहे जे काही असेल तुमचा. जिल्हा निवडायचा आहे, महापालिकेचा, तालुका. त्यानंतर तुमचा पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडायचा आहे. तो ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट असेल, तो तुमच्या ॲड्रेसनुसार येणार मित्रांनो. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड जोडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 90 दिवसाचे प्रमाणपत्र जोडायचे आहे. त्यानंतर क्लिक टू लोड विजिटिंग डेट, तारीख घ्यायची आहे. तारीख घेतल्याच्या नंतर यावरती टिक करायचं आहे. नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून घ्यायचा आहे, जो OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आला असेल. त्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन सेव्ह आणि ॲक्नॉलेजमेंट नंबर भेटेल, अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे म्हणून. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट लेटर भेटेल. त्या अपॉइंटमेंट लेटरला तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे. प्रिंट करून घेतल्याच्या नंतर सर्व मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स घेऊन तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये जायचं आहे, तालुका सुविधा केंद्रामध्ये. तिथे हे सर्व पडताळणी करतील. तुमचा बायोमेट्रिक थंब तिथे घेणार आणि त्यानंतर तुमची प्रोसेस 30 ते 40 दिवसामध्ये कंप्लीट होईल. याची तुम्ही नोंद घ्या मित्रांनो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवीन व्हिडिओ येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुमचं समर्थन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.